त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 पंचांचं पॅनल माझ्या समवेत तुम्ही आवाज ऐकलात. रोशनजी पाताडे यांचा कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. आज तुम्ही पाहणार आहात एक विनोदी समालोचक म्हणून ज्यांची संपूर्ण भारतभर ख्याती आहे असे दशरथजी पाटील. आणि आता या सामन्याला सुरुवात होते. साहिल पुजारी स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल. सकाळचं सत्र अंतिम दिस. फुलटॉस बॉल आहे. फटका फसलाय आणि पहिल्याच बॉलवर जेल विकेट. साहिल पुजारी बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का. सुमित लोखंडे नवीन फलंदाज आहे. जो कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे सुमित. आणि तोच आता बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या पहिल्या ओव्हरमध्ये धावा करायचे आहेत. डॉन 11. नेक्स्ट बॉल. हो पडल्यानंतर थोडासा फिरला. विकेट किपर कडून देखील चूक झाली. अमय पवार यष्ट्यांच्या मागे आणि बॉल आता निघून चाललाय गोशांकित क्षेत्रात. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. कित्येक वर्ष आपण पाहतोय ऋषिकेश मोरे यांचा संघ श्री बॉईज. चांगला संघ आहे श्री बॉईज. अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत संघ म्हणून पाहिलं जातं श्री बॉईज कडे. आणि आता बॉलवर चांगला स्ट्रोक लॉंग बॉलच्या डोक्यावरून. आता बॉल निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3 या आकड्यावर. विशाल शेलार असतील, मग मयुरेश भवर अम्मा असतील आणि संपूर्ण आयोजन समिती. काय आयोजन केलं या संपूर्ण आयोजन समितीने, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी अहोरात्र झटत मेहनत असताना मात्र या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बाटली बॉय बिग बॅश 2026 क्रिकेटचा महासंग्राम. अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये मॅच आहे. स्लोअर 1 बॉल होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. 1 धाव कंप्लीट केली लगेचच आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 4 या आकड्यावर. आदित्य चव्हाण त्याच्यावर देखील आता नजरा असतील, कारण बॅटिंग करावी लागेल. कालचा दिवस थोडासा महागडा ठरला होता. गोलंदाजी करत असताना साहिल पुजारी आणि त्यानंतर फलंदाजीसाठी तो आला. लगेचच तो माघारी परतलाय. त्याचा दिवस नाही आज देखील असं वाटतंय. पण आदित्यला मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये. डॉन 11 अडचणीमध्ये असलेल्या संघाला बाहेर काढायचंय. हो, यावेळेला आडव्या बॅटने फटका सजवला आदित्य चव्हाणने आणि बॉल आता निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळणारे धावा 4. आलाय आदित्य चव्हाणच्या बॅट मधून या दिवसातील पहिला चौकार. बरोबर पिक करत असताना चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने ऑन साइडला गुडघ्यावर बसून हा बॉल पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळणारे धावा 4. आलाय चौकार. चांगली सुरुवात झाली आहे डॉन 11 या संघाची. अप्रतिम सुरेख देखणं आयोजन आणि याच फलंदाजाने काल देखील पहिला चौकार संपूर्ण स्पर्धेतील ठोकलाय. ओ, यावेळेला स्लोअर 1 डिलिव्हरी चेंज ऑफ पेसचा वापर केला होता. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. 1 गडी बाद. एक्स्ट्राची 1 धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये. ती ऍड झाली आहे. चांगली सुरुवात झाली होती डॉन 11 संघाची. चौकार आला होता आदित्य चव्हाणच्या बॅटमधून, परंतु गोलंदाजाने चांगले षटक हाताळलंय. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चैतन्य हाताळलंय आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 2. संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू होता आदित्य चव्हाण. आजच्या दिवसातील देखील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू आहे आदित्य चव्हाण आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. चला वेळेवर देखील लक्ष द्या, विनंती असेल. आदित्य गुरव नवीन गोलंदाज आहे. आदित्य गुरव, निखिल निरकर, अमेय पवार, श्याम सोलंकी, अमेय सावंत, प्रीतेश चव्हाण,
चेतन चव्हाण, विनाश निकम, ऋषिकेश मोरे, अक्षय नाईक चांगली संघबांधणी केली आहे श्री बॉईज या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या वेळेला लिलाव प्रक्रिया पार पडली गेली त्यानंतर ऋषिकेश मोरे आणि संपूर्ण टीमने चांगला प्रयत्न केला आणि हा ताफा आपल्याला पाहायला मिळतो श्री बॉईज या संघाचा. कडक आहे, चांगले खेळाडू आहेत या संघाकडे. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळणार आहेत 2. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. बॉलला उडून लावलं अगदी गोशांकित क्षेत्रामध्ये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धाव फलकावर 10. सुमित लोखंडे आणि आदित्य संतोष चव्हाण हे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ऑन क्रीज. हो, आणखीन एक मोठा स्ट्रोक, याही वेळेला मोठा फटका खेळलाय आणि हाही बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होईल धावसंख्येमध्ये. अशाच फटक्यांची गरज आहे डॉन 11 या संघाला. तो प्रयत्न करतोय फलंदाज सुमित लोखंडे. त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये बॅटिंग करावी लागेल. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता. फटका यावेळेला सजवलाय, स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती आणि या बॉलवर आता 1 धाव कंप्लीट देखील केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 13 या आकड्यावर 13. सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची मांदिळी पाहायला मिळते. काही प्रेक्षक ऑनलाईन गो लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्डवर धावा झाले 13. 1 गडी माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर साहिल पुजारीची विकेट आली आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी डॉन 11 या संघाचा डाव आतापर्यंत सांभाळला या मॅच मध्ये. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर हा बॉल होता. बॉलला उडून लावले गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळणार आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 14. चांगला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. अमय सावंत त्याचं नाव आहे. शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, प्रयत्न तो देखील करतोय. त्याला देखील ठाऊक आहे कित्येक महत्वाच्या या मॅच मध्ये फिल्डिंग करावी लागेल. जेवढे बॉल आपल्याकडे येत आहेत तेवढे बॉल आपल्याला या मॅच मध्ये अडवावे लागतील. तोच प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा समोरची दिशा निवडली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय. या ओव्हरचा विचार केला तर एकूण 9 धावा खर्च केल्या आदित्य गुरवने. पहिलं षटक हाताळलं चेतनने. त्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मजा येणार आहे कारण आता टेप ओव्हर नवीन संकल्पना आणली गेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशाल शेलार बंडे असतील आणि त्याचप्रमाणे मयुरेश भवर. यस, टेप ओव्हर. हे टेप ओव्हर हाताळण्यासाठी निखिल निरकर चांगला खेळ, चांगलं षटक हाताळलं होतं कालच्या संपूर्ण दिवसामध्ये निखिल निरकरने. आता पाहायचंय या ओव्हरमध्ये काय होणार. 12 धावा किंवा 12 धावांपेक्षा अधिक धावा केल्या तर ते 8 धावा डबल होतील. परंतु जर विकेट गमावली तर मात्र 3 धावा मायनस प्रत्येक विकेट अखेरीस अशी विशेष संकल्पना आणली गेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ब्रह्मा बॉयजच्या वतीने. आदित्य चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, थेट बॉल.
ओ चांगला बॉल. निखिल निलकर हीच ओळख राहिली या गोलंदाजाची, कारण जेव्हा जेव्हा त्याला टेप ओव्हरची संधी मिळाली आहे, चांगली गोलंदाजी त्याने केली आहे कालच्या संपूर्ण दिवसामध्ये देखील. आता या मॅच मध्ये देखील हे महत्त्वाचे षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला. प्रीती चव्हाण या संघाचा कर्णधार कॅप्टन आहे. ओ आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल. वा अमय पवार विकेट किपर, चांगली विकेट किपिंग यावेळेला पाहायला मिळते यष्ट्यांच्या मागे. चांगलाच बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर फिरला देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. या ओव्हरमध्ये महत्वाचं षटक आहे त्याला देखील ठाऊक आहे. निखिल निरकरला चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. आता शॉर्ट पिच बॉल उडवलाय बॉलला आदित्य चव्हाण. असे चेंडू सोडणार नाहीये. बॉलला पाठवले बॉर्डरलाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला सिक्सर आदित्य चव्हाणच्या नावावर. 6 षटकार. ओ यावेळेला आतमध्ये आलाय बॉल. चांगला टप्प्यावर हा बॉल हाताळला होता. आदित्य चव्हाण देखील नाराज आहे, कारण त्याचा हा फटका फसलाय, कारण एक षटकार आलाय या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल आणि याही बॉलवर मोठा फटका आणि याही बॉल निघून चाललाय. आता 2 धावा मिळणार आहेत, फक्त 2 धावा मिळणार आहेत. प्रयत्न चांगला करतोय आदित्य चव्हाण. तो बॉल थोडा वेगळ्या बाजूला ट्रॅव्हल झाला, वेगळ्या दिशेला ट्रॅव्हल झाला होता. म्हणजेच काय 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. ओ चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. आणि आता धावा झाल्या धावफलकावर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 फक्त 8 धावा खर्च केल्या निखिल निरकरने. विकेट गमावली नाहीये, म्हणजेच काय 8 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. एक विकेट आतापर्यंत माघारी परतलाय डॉन 11 संघ. प्रतीक लाड नवीन गोलंदाज आहे. अजूनही शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. करंट रन रेट आपण पाहतोय 8.33. 8.33 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये डॉन 11 या संघाकडून. आणि धावा झाल्या धावफलकावर 25. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने
आणि या बॉलवर धावा मिळणार आहेत 2. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे त्या ठिकाणी आदित्य गुरव. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे, एक धाव कंप्लीट केली आहे, धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 28 या आकड्यावर 28. हा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 29 या आकड्यावर 29. आणखीन एक वाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल, एक धाव आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 3.2 चेंडून सख्या आतापर्यंत समाप्त झालाय. 30 धावा धाव फलकावर झाल्यात, एक गडी माघारी परतलाय. थोड्याच वेळात एक विनोदी समालोचक म्हणून ज्यांची संपूर्ण भारतभर ख्याती आहे असे नामवंत समालोचक दशरथजी पाटील यांचं देखील आगमन होईल आणि त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजन समितीने केलाय. हा बॉल देखील आता सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. वाईट बॉल. आतापर्यंत 3 गोलंदाजाने हाताळलेत. 31 धावा धाव फलकावर, 31 ऑन बोर्ड. थोडस महागड्या षटक, अवांतर धावा खूप सारे येत आहेत या ओव्हरमध्ये. हा बॉल देखील आता सोडून दिला होता. थोडासा शफल झाला होता फलंदाज, म्हणूनच की काय डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 31 धावा धाव फलकावर 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. हा समोर जी लहान मुलं सायकल चालवतात त्या सगळ्या लहान मुलांना विनंती आहे प्लीज. आदित्य गुरव, हो यावेळेला बॅकफुटवर आले, चांगलाच पंच केलाय आणि बॉलला पाठवलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. धावा मिळणार आहेत 4 आणि आणखीन एक आलाय मोठा चौकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. आदित्य चव्हाणच्या बॅट मधून बॅकफुटवर जात असताना पंच केलं, बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या पलीकडे. आदित्य चव्हाणने त्याच्याच बॅट मधून हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 35. 9.55चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 57 इथून पुढे बनू शकतात या मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये 18 धावांवर बॅटिंग करतोय. 9 बॉल मध्ये 13 धावांवर सुमित बॅटिंग करतोय. आदित्य चव्हाण चांगल्या फॉर्म मध्ये. हा बॉल सोडून दिलाय. आता आणखीन एक वाईट बॉल असणार आहे. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झाला असेल, कारण त्याला देखील ठाऊक आहे आतापर्यंत वाईट बॉल खूप सारे त्याने हाताळलेत. चौकार देखील आलाय या ओव्हर मध्ये. थोडंसं महागडे षटक. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. प्रतीक लाडचं हे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील. 36 धावा धाव फलकावर झालेत, एक गडी माघारी परतलाय. ज्यावेळेला देखील आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी चूक झाली. चांगला बॅकअप दिलं प्रितेश यांनी, त्याच्याकडून देखील चूक, परंतु लगेच थ्रो केलाय. एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 37. 37 धावा धाव फलकावर झाल्यात. आदित्य सांगतोय सुमितला घाई करायची
काहीच गरज नाहीये, कारण स्कोर आतापर्यंत झालाय 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली आहे. 37 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी बिल्ड केली, कारण पहिल्या बॉलवर विकेट आली होती साहिल पुजारीची. त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव सांभाळलाय. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला. थोडेसे स्किट झाले, घसरला पाय सुमित यांचा, आणि हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 4 चा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 37, एक गडी बाद. टीम डॉन 11 अजूनही शेवटची 12 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल, आदित्य गुरव. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलाय. 6 धावा, सिक्सर आदित्य चव्हाणच्या बॅट मधून. षटकार आलाय, महत्वाच्या क्षणाला षटकार येतोय आदित्य चव्हाणच्या बॅट मधून. धावा झाल्या 43, एक गडी माघारी परतलाय. 14 बॉल मध्ये 25 धावांवर चांगली बॅटिंग करतोय आदित्य चव्हाण. ओ यावेळेला स्विंग अँड मिस, विकेट किपर कडून थोडीशी चूक, आणि बॉल आता निघून गेलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 44. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय डॉन 11 संघ. हो यावेळेला सरळ खेचलाय आदित्य चव्हाणने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. गोलशंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू, 2 धावा मिळणार आहेत, आणि या दुहेरी धाव्याच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 46. 46 4.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 46 धावा धाव फलकावर झाल्या. एक गडी माघारी परतलाय. कारण रन रेट आपण पाहतोय 10.22, 10.22 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आगमन होत आहे या ठिकाणी ज्या समालोचकाची संपूर्ण भारतभर ख्याती आहे, जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज संपूर्ण आयोजन समितीने केलाय, असे विनोदी समालोचक म्हणून दशरथजी पाटील यांचं देखील आगमन. दशरथजी पाटील, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. ब्रह्मा बॉयज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यावेळेला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, चांगला फटका, एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 47. 47 ऑन बोर्ड, 47 धावा धाव फलकावर. मुंबईत प्रथमच आपण पाहतोय आगमन होत आहे दशरथजी पाटील यांचं. व्हेरी वेल वेलकम दशरथजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ यावेळेला स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा चूक होते अमय पवार कडून. चुका होत आहेत विकेट किपर कडून. बॉल पडल्यानंतर थोडासा वळला होता आणि त्यानंतर मात्र विकेट किपरच्या पुढ्यात तो बॉल आणि त्याच्या डोक्यावरून हा बॉल निघून गेला गोलशंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव मिळणार आहे आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली 48. 4.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 48 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय डॉन 11 या संघाकडून, कारण चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे दोन्ही फलंदाजांनी. फुल टॉस, आणि या फुलटॉस बॉलला देखील पाठवलंय गोलशंकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय, आता 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 50 धावा धाव फलकावर. टीम डॉन 11 50 ऑन बोर्ड.
शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. वेळेचं बंधन आहे, थोडं सहकार्य करायला सगळ्या खेळाडूंना विनंती असेल, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे ऑफ दी टुर्नामेंट. नवीन गोलंदाज आहे चेतन चव्हाण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 51 धावा धाव फलकावर झाल्यात. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम डॉन 11. व्हाईट बॉल. आता अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्लोअर पण बॉल. गतीमध्ये परिवर्तन आता पाहायला मिळालं. चेतन चव्हाण कडून एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 53. 53 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. सिम्बा वॉरियर्स आणि एनबी सिक्सर्स. कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. आदित्य चव्हाण बॅकफुटवर जात असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून याही बॉलला पाठवलंय गोष्टांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा मिळणार आहेत. आणि धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 55. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेला मिसटायपिंग स्ट्रोक होता. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावर 56. 56. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 56 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. डॉन 11 संघ. चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. आतापर्यंत 56 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. कौतुक करावं लागेल आदित्य चव्हाणचं. कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये सुमित लोखंडेचं देखील. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली फिल्डर कोणत्याही प्रकारची करणार नाहीये चूक. आणि आता आणखीन एक विकेट. सुमित आउट. वाईट बॉल. पण धावबाच्या स्वरूपात मात्र विकेट. बॅटर आउट. अमय बिरमोळे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्या धाव फलकावर 57. 57. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे.
ओ आणखीन एक बॉल, याही बॉल वरती आता धावा मिळणार आहेत 6. शेवटच्या बॉलवर स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याच्याच बॅट मधून आला षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ आता झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 63, म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे. टीम श्री बॉईज महागडे षटक, शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात आदित्य चव्हाणच्या बॅट मधून. धावांचा डोंगर रचलाय या मॅच मध्ये. पहिलाच सामना अंतिम दिवसातील आणि याच अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली आदित्य चव्हाणने. त्याच्या बॅट मधून धावा आल्या 32 धावा, नॉट आउट 38 नॉट आउट. चला टॉस केला जाईल प्रथमतः. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल NB सिक्सर आणि सिम्बा वॉरियर्स या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावर. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय इनिंग ब्रेक मध्ये. NB सिक्सर आणि सिम्बा वॉरियर्स. आणि आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आगमन होत आहे जो आवाज संपूर्ण भारतभर ज्या आवाजाची चर्चा होते असा गोड आवाज दशरथजी पाटील यांचं आगमन. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बाटली बॉय बिग बॅश 2026 या महासंग्रामामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जातोय. एका बाजूला NB सिक्सर आणि दुसऱ्या बाजूला सिम्बा वॉरियर्स. चला टॉस केला जाईल. चला टॉस केला जातोय पुढील मॅचचा NB सिक्सर आणि सिम्बा वॉरियर्स. हेड्स इज द कॉल आणि हेड टॉस जिंकला. विशालजी निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला, कारण तुम्ही या स्पर्धेचे मुख्य घटक आहात आणि ही स्पर्धा खेळत असताना काय नवीन तुमच्या माध्यमातून संकल्पना आणली गेली? टेपवर आपण पाहिली, पहिलं आणि शेवटचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिलं आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गोड आवाज पाहायला मिळतो. एक विनोदी समालोचक संपूर्ण भारतभर ज्यांची ख्याती दशरथजी पाटील त्यांचं देखील आगमन. प्रथमतः पेरबंदर नगरीमध्ये आणि बाटलीबाच्या मैदानामध्ये दशरथ पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मला असं वाटतं साहेबांचं मुंबईमधलं पहिलं समालोचन असेल. हॅलो, मला असं वाटतं साहेबांचं मुंबईमधलं पहिलं समालोचन असेल. तसेच प्रथम बॉलिंग करताना आम्ही 40-45चं टार्गेट देऊ त्यांना, कारण लास्ट आम्ही मोठा स्कोअर करूनसुद्धा हरलेलो आहे. सो आमचं एवढंच असेल की आम्ही 40-45पर्यंत थांबू त्यांना. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. NB सिक्सर समोरच्या संघाने टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये?
नक्कीच काल ज्या चुका झाल्या काल आम्ही पहिली मॅच खेळताना आम्ही 32 धावाच करू शकलो. पण नक्कीच आज प्रयत्न असेल की आम्ही चांगली एक टोटल पहिली बॅटिंग करताना समोरच्या खेळाडूंना देऊ आणि डिफेंड करायचा देखील प्रयत्न करू. काल ज्या चुका झाल्या त्या ह्या आज चुका न करायचा पुरेपूर प्रयत्न असेल. आणि तुमच्या संघामध्ये कोऑर्डिनेशन कसं आहे सगळ्या खेळाडूंमध्ये? खरं म्हणायचं गेलं तर आम्ही जास्त खेळलो नाही आहे एकत्र. आज पूर्ण प्रयत्न असेल की फुल कोऑर्डिनेशनने खेळायचा आणि आपला प्रत्येकाने बेस्ट द्यायचा. तेच प्रयत्न चालू असेल. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता या नवीन डावाला सुरुवात होते. तुम्ही आवाज ऐकाल, जो गोड आवाज संपूर्ण भारतभर या आवाजाची चर्चा होते. दशरथजी पाटील सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद अभिषेक पाटील. दमदार आवाज ज्यांचा ऐकलात. आय एम असो पाटील. तर पहिला सामना श्री बोईत यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम डॉन 11 असा विद्यमान सामना ब्रह्मा बॉईज आयोजित ही बाटली बॉय बिग बॅश 2026 हे पर्व दुसरं. खरं म्हणजे माझी मुंबईमधली ही चौथी टुर्नामेंट आहे. पहिल्यांदा वेसावी कोलीवाडा, नंतर माहीम कोलीवाडा, त्याच्यानंतर लालबाग आणि ही चौथी म्हटते. धन्यवाद देतो आयोजकांना की तुम्ही मला इथं लॉन्च केल्याबद्दल. राईट महोदय विकेट पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये असेल मिड विकेटला आणि हा पहिला धक्का आणि अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी घरत, पहिल्या विकेटची हकालपट्टी, प्रथम विकेट स्वाहा. माझ्या समवेत अभिषेक पाटील यांचा तुम्ही आवाज सलग 2 दिवस ऐकात. मैदान जरी छोटा असलं पण तो कमीत कमी कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केला आयोजकांनी. धन्यवाद देतो तुम्हाला. कारण आमचं समालोचन हे असंच असतं, कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचन आमचं धंदा नाही. आमचा जोडीदारात अमित गोलतकर आहे. ज्यावेळी राहुल 11 चंद्रा शिंदे यांचे अमित गोलकाची तुम्ही बॅटिंग, त्या अमित गोलक जर आता असते ना त्यांच्यामुळे 60-70 बाईक त्याच्या घरासमोर उभ्या राहिल्या असत्या. एवढा एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज होता अमित गोलतकर. म्हणजे फार जबरदस्त टीम राहुल 11 ज्यावेळी आमच्या रायगडमध्ये खेळायला यायची ओपनमधल्या टीम. तर इम्पॅक्ट बॅट्समन बघा, पहिलं षटकाचा पॉवर प्ले असेल, शेवटचा षटक पॉवर प्ले म्हणजे ते ISPL टाईप म्हणजे टेप बॉल. येस, म्हणजे हे संपूर्ण ISPL अंडर. राईट महोदय विकेट, पहिलं षटक प्रगतीपथावर. आणि ह्या चेंडू पुन्हा चांगला फटका दमदार चेंडू केला, बॅकवर्ड पॉईंटला मिळेल. तर 2 धावा मिळते. बघा समोरचं क्षेत्र आहे ना तिथं 4 धावा. इथं तुम्ही कितीही कुथलात तरी तुम्हाला फक्त ओनली 2 धावा मिळते. घोषांक क्षेत्र आहे, जाहीर निर्धारित घोषित. समोर मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि 4 धावकार चौकार. यस, 4 धावांसाठी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर्स धाव 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा मळा, क्रिकेटची मांदियाळी. जसा जसा आमचा आवाज खुलेल. यस, पुन्हा एकदा फॉलो थ्रोमध्ये गॅदर करण्याचा चेंडू गेला आहे. 1 धाव मिळेल, चिके सिंगल, 1 धाव आणि संघाची धावसंख्या 11वर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवीर, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. अटीतटीचा सामना, पहिली बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही टोळके आमने सामने. एकीकडे ठाकरे ब्रँड, दुसरीकडे महायुती. नाही आमची कॉमेंट्री अशीच असते. आणि हे महाराष्ट्र नवनिर्माणचे अनुदान, बजाव पुंजी हटाव लुंगी. बरोबर की नाही? मराठी कुठे ते टिकली पाहिजे हो, नाही तर उद्या आपल्याला पाणीपुरी रस्त्यावर विकायला लागतील. 1 धाव मिळेल, संघाची धावसंख्या 13-12वर. 12 फॉर 1. पहिलं षटक प्रगतीपथावर. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, कवर्स. हो यस, पुन्हा आता फ्लिक करत आपल्या शॉर्ट मिड विकेटला. पुन्हा आता खराब फिल्डिंग. 1 धाव मिळेल, संघाची धावसंख्या 13वर. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट गो लाईव्ह घर बसल्या बघू शकता. समोर TV, डिजिटल समोर TV, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. बरोबर की नाही?
बायकांची नेहमी बघा, नेहमी टांग टाकतात, निघाला कुठे चप्पल घातली की आडवी येणार. षटक क्रमांक पहिलं फिनिश ना. यस, पहिल्या षटकात दमदार सलामी, 13 धावा. 6 षटकांचा सामना असेल. आमच्याकडे खरं म्हणजे सवय 4-5. पण एक मात्र बरं आहे की ती स्पर्धा लवकर चालू होतं. आमच्याकडे पहिला सामना 11:30-12 वाजता. त्या दिवशी एक नाईट होती बघा. फायनल किती सकाळी 9 वाजता आला. एक झाला होता टमळगुण संडासला. दादा म्हणतो एवढे लवकर चालू झाली. अरे दादा ही कालची मॅच आहे. म्हणजे सवय ना हो. त्याला म्हटलं लवकर चालू झाली. 11:30 पहिली मॅच होते ते तर 9 वाजता कशी चालू. तो देखील मी सांगितलं तुम्ही आरामशी संडास करून या तरी सामना संपणार नाही. चला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क होता यार गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पर उंबरड्यावर. दुसऱ्या षटकाचा माग करताना राज विचारे द न्यू मॅन. 6 चेंडू 13 धावा 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस. पहिला चेंडू राईट आर्म होते विकेट तयार. अमित गोलतकरांना आमची सवय आहे. चंद्रकांत शिंदेची त्यावेळेला राहुल 11 फार टॉपची टीम. आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केला, भिरकावून दिलाय. चेंडू गेला लॉंगॉनला आणि हा दुसरा धक्का दुसऱ्या विकेटचं बदल. सेकंड विकेट फॉलन. डीजे ठोक दे. फॅन आहे, धन्यवाद देतो तुम्हाला. कुठंतरी आमचे फॅन संपूर्ण देशभरात आहेत. 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खरं म्हणजे जरा हे दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा असते ना, काय असतं काही ठिकाणी आम्हाला कंट्रोल करावं लागतं, बरं की नाही. पण एक आहे बरं, आमचे पाटीलच भेटले आम्हाला. नशीब गौतमी पाटील नाही भेटली. ओहो यस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रोमध्ये गॅदर केलाय. दुसऱ्या विकेटचा बदल. अतिशय खराब फटका. तकला दो अवसांगतकी विश्वासघातकी विघ्न संतोषी फटका. या फटक्याला म्हणतात गांडू फटका. सेकंड विकेट कोलॅप्स. दुसऱ्या विकेटची हकालपट्टी. द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचं एन्काउंटर. धावसंख्या फक्त इनिमिन 16 धावा. 13 धावा 2 बाद 13शी सद्यस्थिती. जिंकण्यासाठी पाहिजे जवळजवळ 64चं टार्गेट. 28 चेंडू आणि 51. चला नवीन बॅटर बिपिन देशमुख. नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज. 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अंतिम चेंडू तयार. बॉलिंग मार हॅट्रिक. अच्छा. आणि हा यस हलक्या त्यानं पुश केलं, चॅप केला, चेंडू गेलाय. चांगलं फिल्डिंग. हो ग्रेट फिल्डिंग. जय ओजा. दमदार फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. धावसंख्या 2 बाद 13वर अशी धावसंख्या थांबून राहिलेली आहे. 50 वय वर्ष 50. आय एम ऑल्सो 64. ओहो यस टॅप केला बघूया. अप्रतिम स्क्वेअर कट परंतु प्रोटेक्शन असेल. यस काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. भन्नाट फिल्डिंग. पुन्हा एकदा धावसंख्या फक्त इन मीन्स 13वर. अतिशय कुरुम गती, संत गती, मंद गती. 64 धावांचा माग करायचा तुम्हाला. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देहमाय धरणी ठाय रन उठवावं लागेल. कारण 64 धावा करणं काही जोक नाही. पहिलं षटक पॉवर प्ले, अंतिम षटक पॉवर प्ले आणि त्याच्यात टेप बॉलचा वापर. जवळजवळ ISPL फॉर्मॅटनी ही चालणारी स्पर्धा. ब्रह्मा बॉईज हे फार मोठं नाव, कारण त्यांचा आमचा कुठे ना कुठे संबंध येतो ब्रह्मा बॉईजचा. हो चांगलं टॅपिंग. पुन्हा त्या चेंडूकडे शॉट कव्हरला. हो आणि पुन्हा एकदा बॅट्समन झाला हँग.
काय जबरदस्त बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. इनमिन धावा फक्त 13 धावा. 6 ओव्हरची. हा त्याला सच त्याला सांगतो 10 ओव्हरची. येस पुन्हा एकदा कुठल्या प्रकारचा फ्रीडम नाही. आणि मेडनवर क्या बात आहे, निर्धाव षटक, जबरदस्त मारा, अफलातून गोलंदाजी, भेदक मारा करा प्रतिस्पर्धी संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटर संघ उतरणीला झालेली दमछाक पिछेहाट शरणागती दुसऱ्या षटकामध्ये. तरी शेवटी क्रिकेट आहे, कधीही होऊ शकतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेटचं भविष्य आणि पवारसाहेबांचं राजकारण याचा नियम नाही, बरोबर की नाही. आता मात्र टेप ओव्हर आहे. टेप ओव्हर बघूया. संपूर्ण ISPL अतिशय नामवंत स्पर्धा ब्रह्मा बॉईज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 ही बहारदार. अच्छा येस, तुम्हाला टॅबवरमध्ये जर 12पेक्षा अधिक धावा केल्या तर तुम्हाला डबल होणार, म्हणजे दुप्पट होणार. आणि त्याच्यापेक्षा निम्म्या केल्या, विकेट गमवली तर 3 धावा मायनस आहेत. म्हणजे हे कोण बनेगा करोडपती सारखं आहे नाही का, तोच फॉर्मॅट आहे ना इकडं. कोण बनेगा करोडपती बघा. त्यामुळे तशी सांगतो ना की तुम्हाला घ्यायची माघार आताच घ्या, हे तुमचे एवढे पैसे कट होतील. डायरेक्ट येणार 10,000वर. 4 ओव्हरला 4 लाखावर पोचल्या म्हणजे डायरेक्ट 10,000 3 लाख 9,000 फटका बसला ना हो. चला बॉलिंग मार्क या तिसरं षटक प्रगती पथावर. जयेश ओझा राईट आर्म राऊंड द विकेट आउटसाइड द ॲप स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, सवयीनं मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, 1 धावेचा दावा, समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन, 1 धावेची मल्लीनाती. अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 14वर. 14 फॉर द लॉस ऑफ. टेप बॉल आहे, 12च्या वरती अधिक केलं तर डबल होणार. आणि पुन्हा एकदा यस चांगली बने. यस आउटसाइड दी लेग स्टिक. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला शेंडीला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. 1 धावेचा इशारा, संघाची धावसंख्या 15वर. 15 रन्स सलग. जयेश ओझा यांचा हा दुसरा चेंडू वाईट अवांतर. पुन्हा एकदा बघा आपला एन चेंज केला आहे. पहिला राईट आर्म राऊंड द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट. अगेन येस, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. ही झाली व्हाईटची हॅट्रिक. जयेश ओझा स्टंप जरा सरकवू का मग. त्या परिस्थिती चांगली आहे म्हणून ठीक आहे हो. हे जर कट टू कट मॅच असते, मिड ऑफ मिड ऑन डिपेश कवा. हो येस अगेन. हा 4था वाईट, म्हणजे 1 षटक यांना असंच काही न करता अनाठाई. जयेश ओझा ओनर आहेत का. येस ओनर असल्यामुळे त्यांना कोण बोलणार, बरं की नाही. मी घेतले टीम, आय एम द मी मालक आहे. बघा कुठल्याही प्रकारचा राग आता खेळ मानू नका. हे निव्वळ, कारण क्रिकेट इज अ फनी गेम, बरं की नाही. ओनली एंटरटेनमेंट. जयेश ओझा राईट आर्म महोदय विकेट तयार. ओहो येस अगेन, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. अगेन मग हा झाला जवळजवळ 5वा वाईट. टॅप बॉल खरं म्हणजे टेप बॉलमध्ये बॉलिंग चांगली करायला हवी होती. जयेश ओझा मात्र येस खांद्याचा त्रास आहे, त्याच्यामुळे AB फॉर्म मागे घेतलेला आहे, बरं की नाही. आय एम नॉट सर, कारण वय वर्ष 50 असल्यानंतर असे त्रास उद्भवतात. आम्हाला देखील त्रास आहे. धावा झाल्या किती भाई, 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि बॉलर चेंजड, त्याच्या बदली कामगार हा नेहमी धोकादायक असता. कधी पण बघूया, एक वेळ तुम्ही मेडिकल टाका, कुठलाही बदली कामगार ठेवता तुमच्या नोकरीवर गदा येईल. नाही, मी हा वास्तव सांगतो, हा अनुभव, कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर.
काय श्याम श्याम तुम्ही बाहेर या प्लीज. श्याम भाऊ येस येस 2 बॉलची नावं घेतली मग अचानक कशाला हे करताय. हे काय घरची स्पर्धा आहे आपली. नाही 2 बॉलची नावं घेतली असतात तुम्ही असं हे करून बरं नाही दिवसात. पण एवढी मोठी स्पर्धा आहे. गो लाईव्हचं हे लाईव्ह टेलिकास्ट. यस अच्छा अच्छा यस. अच्छा करी रोडला राहता तुम्ही अभिषेक पाटील. नाही समालोचन तुमचं एकदम चांगलं आहे. मी काल ऐकत होतो दिवसभर. अतिशय उत्तम समालोचक. परंतु तुम्ही सर्व्हिसला जॉबला आहात का? अच्छा यस. जॉबवाले जास्त करू शकत नाही. IT इंजिनियर आहे. यस. हो हो यस. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल 1 धाव. बऱ्याच प्रयासानंतर 1 धाव मिळते. येस पंतांना लेग बायचा इशारा. येस अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या 19. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 विकेट. तर जयेश ओझा यांच्या बदली साहिल इन प्लेस ऑफ श्री विक्रांत भिलारे. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा. ब्रह्मा बॉईज हे अतिशय नामवंत संपूर्ण देशभरातील. ब्रह्मा बॉईज म्हटलं की त्याच्यामध्ये आमचा केतन भोई देखील कराव्याचा खेळायचा. ब्रह्मा बॉईजमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू तो नेहमी असे तयार झालेले आहेत. त्या ब्रह्माबाईच्या माध्यमातून साहिल तयार. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू गेला आहे कव्हरच्या दिशेने. मिळेल फक्त 1 धाव. 100 जादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 20च्या घरात. 20 रन्स आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. अतिशय जटिल आव्हान शेवटी क्रिकेट आहे. अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन आहे. यस देशमुख. मिस्टर साहिल. वेळेचं बंधन आहे का? 25 मिनिटं. यस हो 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 चांगला टॅप. यस घुटना टेक तमाशा देख. आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक. नेत्रदीप फटका. क्लासिक स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला आहे. चांगलं टायमिंग देशमुख सरांचं. 4 धावांनी संघाची धावसंख्या 24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3/24 सद्यस्थिती. विद्यमान अवस्था. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 40 धावांची गरज. अटी तडीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम. एकीकडे डॉन 11 त्यांच्या विरोधात श्री 11. असा हा विद्यमान सामना. अटी तडीचा सामना. दोन्ही संघ दर्जेदार. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. या कोल्हापूरचे. यस चंद्रकांत दादा पाटील. हो जोरदार अपील. यस पुन्हा घेण्याचा प्रयत्न. बॅट्समन इज आउट. लेग बिफोर. हो सावकाश सावकाश भाई. LBW लेग बिफोर. विकेट जाईल. 4th विकेट फॉलन. 4थ्या विकेटचा बदल. डीजे वाजवा. यस धन्यवाद. यस रिव्ह्यू आणि बॅट्समन इज आउट. यस नो डाऊट. यस चांगला निर्णय. आणि रिव्ह्यू पण गमावले. फक्त तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. आणि हे अंपायर आहेत. हे क्वालिफाईड आहेत. अप्रूव्ड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड सर्टिफाईड देवेंद्र फडणवीस. मान्यता प्राप्त आहेत. आणि -3 धावा. यस जो नियम
टॅप बॉलमध्ये 12च्या वरती गेलं डबल होणार आणि 3पेक्षा कमी विकेट गेली तर तुमचे 3 डेबिट होतील. म्हणजे बुडत्याचा बाय खोलात आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. अतिशय खराब परिस्थिती. येणारा बॅटर नवीन फलंदाज आदित्य गुरव. चार बाद 24 म्हणजे 24 मध्ये 3 डेबिट होणार. टोटल स्कोर इज 21. अतिशय चांगले कडक नियम. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग चा हा फॉर्मॅट वापरून सध्या तरी देशभरात ISPL चालल्या. पण सध्या अभिषेक पाटील क्रिकेटला फार ग्लॅमर आले हो. बघा 32 लाख 25 लाख हे अमित गोलतकर तेव्हा आता जर असते त्यावेळी काही युट्यूब नव्हती काहीच नव्हतं. जोडीदार कोण होता मग? तुम्ही नेहमी करता का? नाही म्हणजे मला ना नंबर देऊन ठेवा. या षटक संपल्यानंतर यस सर्व तुम्हाला मिळणार. डिटेल सर्व मिळणार. चला नंतर तुम्हाला क्लोजिंग मॅनेज तुमचे नंतर समजेल तुम्हाला प्लीज. येस आदित्य गुरव नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीचे फलंदाज. हो लॉब केला दमदार स्ट्रोक मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. नेत्र दिब्य फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. मिडविकेट क्लिअर केली. उत्तुंग फटका. भिंगरी शॉट. दमदार टायमिंग. धावा झाल्या 30. यस आदित्य गुराव दमदार फटका. चांगला शॉट. रायडा महोदय विकेट तयार. साईल यस पुन्हा एकदा टेक्निकल यस पुश केला. टॅप केला. चेंडू बदलला. चेंडूला दिशा दिली. टर्न केला बॅकवर्ड पॉईंटला. एक धावमुळे संघाची धाव संख्या झाली 31. यस 5 बाद 31. बघा तुमच्या 3 धावा डेबिट होतील कारण तो टेप बॉलमध्ये जर 12च्या वरती केल्या तर तुमचं डबल होणार आणि तुमच्या 3 विकेट. येस टोटल स्कोर 30. ओके थँक्यू. येस 18 रन आल्या होत्या. 3 - 15 त्याच्या डबल 30 रन. ओके थँक्यू. असं कॅल्क्युलेशन आहे. येस ज्याला गणिताचा मास्तर येडा होईल इकडं. टोटल धावा 30 ना रे. तर या षटकामध्ये 30 आल्यात. बघूया 46. षटक क्रमांक बॉलिंग मार्क तयार. फोर्टी थ्री. प्लीज जरा रे बाबा सांभाळून घ्या ना जरा. 43. येस नवीन गोलंदाज
हो राईडा महोदय विकेट पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचे समर्थ धावांतर धावसंख्या बस संघाची धावसंख्या तरी 44. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि हा यस पुन्हा एकदा पुलकाने धाव चेंडू केला मिड विकेटला. मिळेल फक्त एक धाव. प्लेसमेंट नाही आहे. स्ट्रोक्स धावा झाल्या 45. 45 रन्स. यस टूर्नामेंटचा ब्रँड अँबॅसेडर आदरणीय अजितजी मोहिते. क्या बात आहे. अजित मोहिते म्हटल्यानंतर नो डाऊट. ब्रह्मा बॉईज. राज विचारे आणि हा यश पुन्हा तपासता मिडॉनच्या वरून मिळेल फक्त 2 धावा मिळतील. जाहीर घोषित निर्धारित 2 धावेचा इशारा संकेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 46. 46 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. मिडॉनच्या वरून मग त्याच्या वरून गेला की 2 आहे का की आतमध्ये पडला तर येस ओनली 1 रन्स. 45 धावा. एकच आहे रे भाई. तरे भाई 46. येस 3 balls have been bowled. राज विचारे कारण की दुसरा एक माणूस बसवला पाहिजे. दोन्ही करू शकत नाही तो. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असे शॉट मिड विकेट गेला आणि विकेट प्राप्त होईल. 6व्या विकेटचा बदल. नाही जमणार त्याला. आणि तुमचे असे झंझट आहे परत. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय आदित्य अजित मोहिते. चला नवीन बॅट्समन श्याम सोलंकी. साबा 46. 46 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा विकास पहिलेच्या वरून अच्छा अंपायर. येस 2 धावेचा इशारा. संघाची धावसंख्या 48. 48. अठ्ठेचाळीस 48 रन्स. 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. जबरदस्त घमासान. बॉलिंग मार्कवर राज विचारते. राईट आर्म हो दे विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा यस स्ट्रेट राईट डोलवण्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला परंतु फायदा होणार नाही. फक्त मिळतील 2 धावा. टोटल स्कोर इज 50. अर्धा शतक 50 आणि राहिल्या फक्त इनिमिन 14. खरं म्हणजे जयेश ओझाचे जे गेले ना वाईट त्याच्याने हा फटका बसला. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मिडॉनला जाईल. चांगलं फिल्डिंग. येस डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. अतिशय दमदार आयोजन ब्रह्मा बॉईजचे हे बाटली बॉय बिग बॅश सलग 2रं वर्ष माझ्या समवेत असतील. अतिशय दमदार आवाज. खरं म्हणजे त्यांनी जर मुंबईच्या बाहेर पडले ना तर चांगलं मार्केट करतील.
नाही म्हणजे नुसतं मुंबईमध्ये राहून फायदा होणार नाही, कारण आमच्या रायगडला वगैरे फार भव्य दिव्य स्पर्धा होत असतात नाईटच्या 5-5, 6-6 लाखाच्या. आणि मैदानं पण चांगले असतात, साऊंड सिस्टम चांगले, उरण सगळे रायगडकडे सगळीकडं. अच्छा येतात काय? हो यस, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेला आहे फ्लाइंग स्लिपला. एकही धाव नाही. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. धावसंख्या 5-50, 50 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हत्तक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. डॉन 11 आणि श्री बॉईज, श्री 11, श्री बॉईज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे समस्येचा, परंतु प्लेसमेंट नाही आहे. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 51. 5-51, 51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण जवळजवळ मॅचेस आहेत. जवळजवळ 7 आहे की 8, 7 मॅचेस आहेत. होऊ शकतं असं काही नाही, पण तुझी डोकेदुखी आहे ना टेबॉलची, डेबिट प्लस मायनस प्लस. फुलटॉस आणि पुन्हा एकदा मिडविकेटच्या वरून आणखीन एक दमदार सिक्सर. काय जबरदस्त टायमिंग. अफलातून बघा, ट्रेमेंडस स्ट्रोक. हो दी मिड विकेट्स. खरं म्हणजे अभिषेक पाटील इथं सगळ्या पहिल्या चालींचं साम्राज्य होतं. चाली गेल्या तर सर्व टॉवर उच्चभ्रू लोक राहायला आली. पहिल्यांची जी संस्कृती होती आता थोडीशी इतिहास जमा झाली आहे. धावसंख्या झाली 57. ओहो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. येस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आणि धक्का बसे 6वा. 57 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. नाही, बॉल आउट घ्या, सुपर ओव्हर घ्या, टाइमपास करा इथं, ते एक बरं मत. कंपल्सरी चेशिक. ज्याची पहिली बॅटिंग आहे त्याला थोडंसं बेनिफिशियल एका धावेचं. 6/57, 57 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. तर 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना थोडा हातामध्ये आहे, कमी आव्हान आहे. शेवटी क्रिकेट आहे, ज्यावेळी एक टार्गेट कमी असताना नक्कीच सामने रंगतदार होत असतात. 8 बॉलमध्ये 7 धावांची गरज. हो हो, हे चांगला चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडू गेला कवरच्या दिशेनं. पुन्हा एकदा चांगलं बॅटिंग. या रनआउट या धायला फक्त 5 धावा. बॉल आले 7 धावा. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी इन द 5th ओव्हर. आणि याच्यानंतर म्हणजे शेवटचं टेबॉल. अच्छा अच्छा, पॉवर प्ले. अच्छा, म्हणजे टेबॉलची एकच ओव्हर आहे. पॉवर प्ले पहिलं आणि शेवटचं अंतिम, अशी ही नियमावली. हे धन्यवाद देतो. हो हो हो, यस, पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया. चांगला टायमिंग. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. अतिशय सोपं आव्हान राहिलं. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर पॉवर प्लेमध्ये असेल. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अंतिम चेंडू 6 मध्ये 4 धावा. डॉन 11 आणि श्री बॉईज अशी ही पहिली लढत.
चला शेवटचं षटक आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. येस, डॉर डाय. हरेल तो बाहेर एक्झिट. म्हणजे 2027 हे वर्ष त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. 27ची. चला शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर आलाय निखिल शिंदे. 6 मध्ये 4 धावांची गरज. 6 गेंदे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आउटसाइड द लेग स्टिक. बघूया चेंडू ग्लान्स करायचा आता पुन्हा एकदा. चांगला चेंडू. 5 चेंडू 4 धावांची गरज. निखिल शिंदे संपूर्ण भविष्य फ्युचर याच्या हातात दिलंय. येस, धन्यवाद. राहिले 5 बॉल 4 धावांची गरज. निखिल शिंदे शेवटचा गोलंदाज. मिड ऑफ, मिड ऑन. शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. येस, कीपिंग. खरं म्हणजे घ्यायचं घ्यायला पाहिजे. जे तुमच्याकडं इन्व्हेस्टमेंट जर कमी असली कारण कीपिंगची अप्रतिम डिलिव्हरी होती. बॉल आले 4 आणि धावा पाहिजे 3. 4 मध्ये 3. जयेश ओझा थोडेसे टेन्शनमध्ये आहेत. होणार आहेत. देव पाण्यात टाकून बसलेत. बघूया काही गुण येतो का. ये 5 चेंडू वाईट पण फेकून बसले. त्याचा हा फटका. त्याचा हा त्याच्या हो हो टायमिंग बघा किती सुंदर. चांगलं फील्ड इन. एक धाव मिळेल आणि जिंकण्यासाठी फक्त इनमेन 2 धावांची गरज. बॉल राहिले 3. 3 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 2 रन्स फॉर विक्ट्री. डॉन 11 श्री बॉईज. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त सामना. क्लोज मॅच, टाईट मॅच. सामना कोणीही जिंका परंतु मॅच मात्र एक निसटता विजय. फुल्ली एंटरटेनमेंट गो लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण जगभरात. आणि हा मोठे जवळजवळ सामना फिनिश. यस, दमदार प्रदर्शन केलं आणि पहिली जबरदस्त मुसंडी आणि प्रतिस्पर्धी संघ या स्पर्धेतून त्यांची उचल बांगडी. 2027 हे वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. अमित गोलतकर सर. तर मॅन ऑफ द मॅच गोज टू